आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। बहीण माझी लाडकी या योजनेला अंतरिम बजेटमध्ये मंजुरी। शिवसेना महिला आघाडीच्या वतीने साखर पेढे वाटून योजनेचे स्वागत। बहीण माझी लाडकी योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये प्रत्येकीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। महिला सक्षमीकरण संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराणा प्रताप सिंह चौक शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महिला आघाडी श्रीमती रुक्मिणीताई आंबेगेर यांच्या नेतृत्वाखाली आज साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवर मिरज शहर प्रमुख किरण राजपूत, उपजिल्हा प्रमुख महादेव गाडगीळ, विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लाल बेग, मिरज शहर संघटक गजानन मोरे, मिरज उपशहर संघटक सुरेखा भोरे, शहर संघटक सुरैया काजी, सांगली शहर संघटक प्रज्ञा वाळके, मिरज उपतालुका प्रमुख माया नाईक, उपशहर प्रमुख आरतीताई जगदाळे, उपशहर प्रमुख सुमन नाईक, उपसरप्रमुख सलमान मुल्ला, सुनील काळे, उपसरप्रमुख राणी गुगाडे, सुनील साबळे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। लाडके मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री आमचे एकनाथभाई शिंदे यांनी काल जो बजेट जाहीर केलं त्या बजेटमध्ये आतापर्यंत भरपूर महिलांसाठी योजना राबवलेली आहेत साहेबांनी। तर काल जो बजेटमध्ये जो जाहीर केलं तो योजना असा आहे की गोरगरीब महिलांना जे तळागाळापर्यंत महिला जे इच्छुक आहेत, जे गरजू आहेत, त्या संबंधित आहेत त्या महिलांपर्यंत आतापर्यंत ती योजना पोहोचलेली नव्हती। तर आतापर्यंत आमचे मुख्यमंत्री एकच असे आहेत की या महिलांपर्यंत पोहोचून आम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे की जे खरंच गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवा आणि योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना प्रत्येक महिना 1,500 रुपयाप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे। आणि या योजनेपर्यंत कोणी वंचित राहणार नाही, कारण आतापर्यंत वंचित राहिलेल्या महिलांना न मिळतो, ज्यांना मिळत होतो तो त्या अधिकार नव्हता तरी सुद्धा त्यांना मिळत होतो। पण आता मुख्यमंत्रीच्या आमच्या लक्षात आल्यापासून आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे आणि आम्ही सर्व महिला पदाधिकारी सर्वांनी मिळून तळागाळात जाऊन खरंच गरजू महिला आहेत, जे दीनदयाळ आहेत, जे दुर्बल आहेत, जे विधवा परित्यक्ता आहेत, त्या महिलांपर्यंत पोहोचून आम्ही हे योजना राबवू असं मी देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।